नमस्कार. आपण आता चाललोय एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला असं बघतच राहावंसं वाटेल. जीवनासाठी लागतं अन्न, त्याच्यासाठी काम करतात शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची सवंगडी म्हणजे गायी. अशा या गायींना सांभाळण्यासाठी ही गोशाळा बनवलेली आहे. अशा आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर चला जाऊया गोशाळेमध्ये. फोंडा घाटात ही गोशाळा आहे. प्रवेशद्वाराच्या आत येतात समोर हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. चला मग नमस्कार करून आपण बघूया इथे काय काय आहे. यांनी इथे खूप मस्त सोय केली आहे. हे गार्डन खूप छान बांधलं आहे. तिथं मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि इकडे थोडं विश्रांतीसाठी आणि बसायचं असेल तर इथे त्यांनी बेंचेस पण ठेवलेत. इथे सुंदर झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली आहेत, जेणेकरून हे वातावरण पूर्ण प्रसन्न वाटतं. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वच्छता दिसते. मुलांची तर मजाच आहे, किती मन मोकळेपणाने खेळतायत. सप्तधेनू मंदिर. आई इथे बसली आहे सावलीत. या गोशाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुद्धा काही सोय केली आहे. ते बरं आहे, मुलांना खेळण्याची सोय केली आहे म्हणजे त्यांचं मनही रमतं. त्यांना गोशाळेमध्ये गायी बघायला मिळतात, सगळं बघायला मिळतं आणि थोडा कंटाळा असेल खेळून पण परत जाऊ शकतो. हो, लहान मुलांसाठी बगीचा. इथे अशी सोय केली, त्यांना न लागण्यासाठी असं खाली मटेरियल केलंय आणि वेगवेगळ्या प्रकारचं असं. कसं वाटतंय? असं वाटतं की लहान असतो तर खेळायला मिळालं असतं मस्त. जर सकाळचं दुपारचं येणार असेल तर सोबत पाण्याच्या बाटल्या घ्या. कारण आपल्याला भरपूर काही बघायचं इथे. हे बघ फुलपाखरू, हे बघ तिकडे सिसो खेळतो. तिकडे आतमध्ये श्रीकृष्णाचा हॉल आहे सुरुवातीला, जिकडे समोरच श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत उचललेलं ते दाखवलं. आपण उजवीकडची बाजू बघूया, जिकडे श्रीकृष्णाच्या जन्मापासूनचं दृश्य दाखवलं. श्रीकृष्णाचा जन्म दाखवला इथे आणि विष्णूचा अवतार आहे ते दाखवलं. वासुदेव यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन चालले, तिथे श्रीकृष्णाचं बारसं होतेलं दिसतं. की एक आई मुलाला कशी बांधून ठेवते तसं श्रीकृष्णाला त्यांनी बांधून ठेवलंय. माती खाताना कृष्णाला पकडलं, तोंडात माती होती, पण जेव्हा तोंड उघडलं तेव्हा पूर्ण ब्रह्मांड दिसलं तोंडामध्ये. कालियामर्दन. बरोबर आहे. म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण दिसतात आपल्याला. अगदी छान लागलं. खूप सुंदर आहे. श्रीकृष्ण वनामध्ये कृष्ण होळी खेळतात. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण कंसाचा वध करताना दाखवले. राधा कृष्ण कोण आहे? बरोबर. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा त्यांचे पाय धुताना ते दाखवले. हे कुरुक्षेत्राचं दृश्य. अर्जुन आणि श्रीकृष्ण सारथी बनलेत त्या अर्जुनासाठी. इथे विश्वरूप दाखवलंय कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला. त्याच्यामध्ये सगळ्या पेंटिंगमध्ये एक्सप्रेशन छान दिसतात. रोपं लावलेत. हे बघ कापसाचं झाड. हे काय आहे? गाईचा गोठा. पण आता आलं गाईच्या गोठ्यात. हे वासरू बसले. घाबरू नको, काय करत नाही आतमध्ये. हात लाव. हा. ये लाव, हात लाव. काय नाही करत.
इथे शेत तळे म्हणून लावली तलाव काय आहे. आहे? शेततळे. अरे वा, मस्त बदकं पण आहे तिथे. पूर्ण बदकांची फॅमिली. ते बघ. खूप सुंदर. इथे तूप बनवलं जातं गाईचं. पूर्ण स्वच्छता मेंटेन केलेली आहे. आत आपण जाऊ नाही शकत. स्वच्छता राखण्यासाठी, हायजिनिक ठेवण्यासाठी त्यांचे काही नॉर्म्स आहेत. आणि आहे पॅकेजिंग युनिट आहे. इथे जे तूप बनते इथे त्या तुपाचं पॅकेज करून ते विक्रीला ठेवलं जातं. अरे इथे तर जर्सी गाय आहेत. या साईडला सगळे वासरू बसले जास्त करून. तिला लाव हात. बापरे, इथे वाटत. काय नाही करत. लाव ना. अशी ग. काय नाही करत, बिंदास लाव. अरे मला ढकल. अरे हात पकडलाय मी तुझा. ते राहण्याची सोय पण होणार आहे. सध्या जेवणाची सोय आहे, पण राहण्याची सोय सुद्धा इथे करणार आहे. अच्छा, 3 आहे. वाव. अरे त्या वा. पक्षाचं नाव काय? हा. तो आहे ना ग्रीन दिसतो आणि उडल्यावर मग अजून वेगळे कलर्स दिसतात. याचं पान खूप औषधी असतं. मी जास्त नाही तोडली. मस्त आहे. आपण एंटर केल्यावर इकडेच डाव्या बाजूला विक्री केंद्र आहे, जिथे सगळे गाईचे प्रोडक्ट्स विकले जातात. चला बघूया काय काय प्रोडक्ट्स आहेत ते. लस्सी, ताक वगैरे. सगळे दुधाचे प्रोडक्ट्स आहेत. ते ग्लास आहे. पनीर दिसतंय पनीर खाली. पण आहे. गाईचे तूप आहेत. हे सगळे मिल्क प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. लस्सी, बासुंदी, श्रीखंड, पनीर, मिल्क, घी, बटर मिल्क, चीज. आता आपण गोशाळेतनं बाहेर आलोय आणि आपण तिथे विक्री केंद्रातनं हे तूप घेतलंय. आमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.